नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 6 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तसेच नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, निफाड, सिन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर इगतपुरी या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर वणी, सटाणा, सापुतारा, मालेगाव या ठिकाणी सकाळच्या सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। तर धुळे, साक्री, तसेच नवापूर, नंदुरबार, सेंदवा या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिरपूर या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर साक्री, धुळे, परोळा, जळगाव, शिरपूर या ठिकाणी सुद्धा सकाळच्या सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, जालना, संभाजीनगर, पैठण या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर संभाजीनगर, अहिल्यानगर, तसेच जुन्नर, खेड, जामखेड, बीड, माजलगाव, जामखेड, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, इंदापूर, बारामती, जेजुरी, पुणे या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, जत, विजयपूर, निपाणी, गोकाक या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर कोकण भागामध्ये बघितलं आपण तर रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, गोरेगाव, सावंतवाडी, पणजी या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही प्रमाणात आपल्याला तिथं वारासुद्धा वाहताना दिसणार आहे। पालघर, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना सकाळसमोर दिसणार आहे। तर डहाणू, पालघर, वाडा या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। आपण 12-1च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे। वलसाड, पालघर, मुंबई या ठिकाणी आपल्याला 12 सुमारास जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे। तर दापोली, रत्नागिरी, राजापूर, पणजी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर वाऱ्याचा वेग त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। सातारा, वडोज, विटा, सांगली तसेच अकलूज, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर पुणे भागामध्ये पुणे, जेजुरी, लोणंद, फलटण, सासवड तसेच बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर अहिल्यानगर भागामध्ये जामखेड, बीड, कैज, करमाळा, दौंड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। जुन्नर, मंचर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर श्रीरामपूर, वैजापूर, पैठण, जालना, संभाजीनगर, मनमाड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 12च्या सुमारासुद्धा पाहताना दिसणार आहे। अमरावती, अकोला, नागपूर तसेच पुसद, लोणार, नांदेड, आदिलाबाद, चंद्रपूर या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडेसुद्धा दिसण्याची शक्यता आहे। सोलापूर, लातूर, बिदर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ दिसणार आहे मित्रांनो। आपण 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये तुम्ही अकोला, अमरावती या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। तर पुसद, लोणार, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो। धुळे, परोळा, जळगाव, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला 3च्या सुमारास येत आहे। मालेगाव, मनमाड, नाशिक, वैजापूर, चाळीसगाव, सिल्लोड, संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। लोणार, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, कर्जत, अमरावती, अकोट, अचलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। नाशिक विभागामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला कमी जास्त पावसाचा पट्टा आपल्याला पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो। तर डहाणू, पालघर, वाडा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज येत आहे। तर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडू शकतात। सातारा, कराड, विटा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो। बार्शी, इंदापूर, करमाळा, दौंड, जामखेड, पेठ या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। आपण 6च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे। तसेच इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे मित्रांनो। कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर कोल्हापूर, सांगली, जत, विटा, कराड, वडू, सातारा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी संध्याकाळ सुमारास वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। तर दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, कैज, जामखेड, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढगाळसुद्धा राहू शकतात। मनमाड, मालेगाव, श्रीरामपूर, संभाजीनगर, जालना, सिल्लोड, मालेगाव, मनमाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, शिरपूर,
सेंदवा, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी पाऊस हा मुसळधार पडण्याची दाट शक्यता आहे. तर अकोला, खामगाव, चिखली, सिल्लोड, लोणार, वाशिम, गर्जना, अमरावती, यवतमाळ, अरवी, अचलापूर, अकोट या ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आपल्याला येत आहे. हिंगोली, उमरखेड, परभणी, जिंतूर, नांदेड, अहमदापूर, परळी, माजलगाव, निजामाबाद, निर्मल या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो. आपण रात्री 11 सुमारास बघितलं तर नाशिक या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक तसेच मनमाड, मालेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला रात्रीच्या सुमारास येत आहे. धुळे, पुरळा, जळगाव, साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, सेंदवा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसू शकतात. त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. अकोला, अमरावती, संभाजीनगर, लोणार, पुसद, नांदेड, वाघोला, अहल्यानगर, बीड, लातूर या ठिकाणी मात्र वातावरण रात्रीच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. अकलूज, सोलापूर, कलबुर्गी, विजयपूर, बिदर या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, गोकाक तसेच दापोली, रत्नागिरी, राजापूर, पणजी हा जो भाग आहे कोकण भाग पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. तर पालघर, वलसाड या ठिकाणी आपल्याला सुरत या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली आपली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.